श्री स्वामी समर्थ अध्याय 5 श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय। श्री गणेशाय नमः। बहुकानन विश्वनारा अज्ञात छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्ता खरा सद्य तू। गंगाजल जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमाम पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळपादी करून भाग्यवंत सेवे करी। अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धावगीती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम रूपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेवी किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामीसी आनावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयां प्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येते आणि न स्वामींसी तरी आम्ही तयासी इनामदी उभूत त्यांचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परीस ऐसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या। ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली। संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळ जने त्या परिता त्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ 16 सेवेकरी निस्सीम। ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातूनही स्वामीसी कैसे निघू आपण। अक्कलकोटीचे सकळ जण स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवून गेले ऐसे या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दितली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त वत्सल्ये कार्य साधावे आपुले मनोनी नाना उपाय केले द्रव्य विचिले तात्यांनी
ऐशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन या लबडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी, चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्वे वशा, चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी, करिता असता स्वामी सेवेसी. यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडूनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, वडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही वडोद्या प्रती, काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवद्विता, निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. पंचोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री स्वामी चरित्र सारामृत. षष्ठोध्याय. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत. तैसे स्वामी चरामृत. स्वामी समर्थ वद्विती, मी केवळ मतिमंद. किवी वर्णू चरित्र अघात, परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पूर्वीती, ज्यांच्यावर प्रसादे करून मोडा होई शास्त्र ज्ञान. त्या समर्थाचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था, वधवावे आपुल्या चरित्रा. श्रवणे श्रोत यांच्या चित्ता, ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरूंची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवर्ती, वडोद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची या मनी, आम्हा विषयी भावनसे. मनोनी तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकुनी या वाणी, चोळप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी, तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पाहा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. तयानी माजविले ढोंगे, आणि केली नाना सोंगे. भक्ती बिन हटयोगे, स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, अवयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेग्न चित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने, पाठविले ज्या कार्यकारणे. ते आपुल्या हातून होणे, अशक्य असे वाटते. आता जाऊने बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आम्ही सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोन, नहोती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती. म्हणून योजिले कपट युक्ती, परी ते सिद्धी ते न जाय.
असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेहन्यात घालूनी स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडबगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टिकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी ती तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य विचिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेवी मराठा उमराव रूपकार्याची धरुनी हाव आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्या जवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थ्याची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेटी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबाप विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिता आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्यांच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सका विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय कोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवती.